मराठा आरक्षण आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी एक महत्त्वपूर्ण घडामोड या ठिकाणी घडताना पाहायला मिळत आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असे सूचना केलेल्या आहेत। त्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत। दंगल नियंत्रण पथक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी आता हे ऍक्शन मोड वरती आलेली आहे। आता आपण पाहिलं तर साधारणतः 2:20 झालेली आहेत। त्यामुळे कोर्टाने 3 वाजताचा वेळ दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या हालचाली वाढताना पाहायला मिळत आहेत। परंतु त्याच ठिकाणी तुम्ही दुसऱ्या बाजूला पाहाल तर अजूनही मराठा आंदोलक हे याबाबत त्यांना कोणतीही माहिती नसेल अशाच पद्धतीने सगळं व्यवस्थित असं सुरू आहे। मराठ्यांमध्ये या निर्णयाबाबत अद्याप माहिती आहे का नाही याची देखील शक्यता सांगता येत नाही। परंतु आता जर दुसऱ्या बाजूची परिस्थिती बघितली ती अत्यंत नॉर्मल आहे। अजूनही कुठली पॅनिक सिच्युएशन नाहीये। मराठा आंदोलक नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने गेल्या 5 दिवस त्यांचा वावर होता त्याच पद्धतीने आज देखील त्यांचा त्याच पद्धतीने वावर आहे। मात्र या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आता रॅपिड ऍक्शन फोर्स तुम्ही पाहू शकता की आता हे विविध ठिकाणी ह्यांची डिप्लॉयमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या ठिकाणी तुम्हाला हालचाली आता आहेत त्या वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता 3 वाजतानंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होणार आहे, मराठा आंदोलक हे ऐकणार का या संदर्भात आपण मराठा आंदोलक आहेत त्यांना विचारूया। तुम्हाला माहिती आहे का दादा 3 वाजतानंतर हे मुंबई खाली करायला सांगितलेली आहे, तुम्ही जाणार? नाही आम्ही जाणार नाही। जरांगे पाटील जसा आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही त्याचं पालन करू। हायकोर्टाचा काय निर्णय झाला माहितीये? 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले। असं आम्ही तुमच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून पाहतोय, पण प्रत्यक्षात जेव्हा कोर्ट ऑर्डर येईल त्यावेळेस जरांगे पाटील साहेब हे आदेश आम्हाला देतील त्याचं पालन आम्ही सगळे आंदोलक करू। हे पाहू शकता की एकूणच ह्या मराठा आंदोलक जी भावना व्यक्त केली तीच भावना सर्व मराठा आंदोलकांची आहे की जोपर्यंत जरांगे पाटील हायकोर्टाने जरी आदेश दिलेले असले तरी जोपर्यंत जरांगे पाटील याबाबत कोणतीही निर्णय घेत नाही, कोणताही आदेश देत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। याबाबत जरांगे पाटील यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे। जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही ही मुंबई सोडणार नाही। आरक्षणाचं आंदोलन हे असंच सुरू राहणार आहे। त्यामुळे आता 3 वाजल्यानंतर प्रशासनाची काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने ही सर्व गोष्टी घडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रदीप पेंढारेसह मी सुदेश मिटकर, मुंबई।